काही दिवसापासून तुम्ही न्यूजमध्ये आयडीएफसी फर्स्ट बँकेचं नाव ऐकलं असेल. या बँकेमध्ये एक मोठा फ्रॉड झालेला आहे. तोही 590 करोड रुपयाचा. तर नेमका हा फ्रॉड कशा पद्धतीने करण्यात आला? याच्या मागे कोण-कोण होतं? जर तुमची इन्व्हेस्टमेंट आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअरमध्ये असेल, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे? याच्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया, की हा फ्रॉड नेमका कुठं झालेला आहे? तर हा फ्रॉड हरियाणा राज्यामधील चंदीगड या शहरामध्ये झालेला आहे. म्हणजे एका ब्रँचमध्ये झालेला आहे. हरियाणा सरकारचे खूप सारे अकाउंट जे आहेत ते आयडीएफसी फर्स्ट बँकेमध्ये होते आणि ज्यावेळेस गव्हर्नमेंटचे अधिकारी बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी ज्यावेळेस आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या ब्रँचमध्ये जातात, त्यावेळेस त्यांना तिथं कळतं की जो ओरिजिनल बॅलन्स आहे आणि जो बँकेमध्ये आता सध्या जो बॅलन्स आहे याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. आणि ज्यावेळेस डिफरन्स काढला जातो तो डिफरन्स होता 590 करोडचा. त्याच्यानंतर आयडीएफसी फर्स्ट बँक काय करते की ऑडिट करते आणि या ऑडिटमध्ये त्यांना कळतं की या बँकेचे जे अधिकारी आहेत, 4 अधिकारी, हे याच्यामध्ये दोषी आहेत आणि त्यांना ते सस्पेंड करते. आणि आत्ता जर बघितलं आपण तर त्या ब्रँचमध्ये ऑडिट चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं कुणाकुणाची नावं येणार आहेत, या फ्रॉडची जी अमाउंट आहे ती वाढू शकते. आणि संशयास्पद मुद्दा जो आहे की आयडीएफसी फर्स्ट बँकेने एनएससीला कळवलंय सुट्टीच्या दिवशी. कारण की जर बघितलं आपण तर संडेला मार्केट बंद राहतं आणि संडेच्या दिवशीच एनएससीला कळवण्यात आलेलं आहे. त्यामुळं मंडेला ज्यावेळेस मार्केट चालू होईल त्यावेळेस आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअरमध्ये मोठं करेक्शन येऊ शकतं. त्यामुळं ही न्यूज नेमकी कधी झालेली आहे, हा पण एक संशोधनाचा विषय आहे. तर याच्या आधी आयडीएफसी फर्स्ट बँकेमध्ये असे फ्रॉड झालेले आहेत का? तर हो. 2018ला ज्यावेळेस कॅपिटल फर्स्ट आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेचं मर्जर झालं, त्याच्यानंतर ज्यावेळेस बँकिंग यांची चालू झाली, वैजनाथन यांचे सीईओ होते. त्या दिवसापासून आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या गव्हर्नन्स आणि इथले जे सगळे नियम आहेत याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत. फ्रॉड कुठले-कुठले झालेले आहेत? तर 2021 मध्ये बघितलं आपण तर डिजिटल केवायसी जे आहे ते याच्यामध्ये फ्रॉड झाला होता. म्हणजेच काय की फ्रॉड डॉक्युमेंटनी खूप सारे फ्रॉड अकाउंट ओपन झाले होते. तर याच्याबद्दलचा एक फ्रॉड झालेला होता. त्याच्यानंतर जर बघितलं आपण 2022ला परत एकदा एक फ्रॉड झाला होता. तो होता कॉर्पोरेटला खूप मोठ्या प्रमाणावर लोन देण्यात आली होती आणि त्यांनी ते डिफॉल्ट केलं. त्याच्यामुळे पण एक फ्रॉड झाला होता. आणि तुम्हाला माहिती आहे की आयडीएफसी फर्स्ट बँकेचं मॉडेल सिंपल आहे. की ते काय करतात, की रिटेलला जास्तीत जास्त फोकस करतात. जे छोटे व्यापारी आहेत, त्यांना लोन देण्यावर त्यांचा भर असतो. त्याच्यानंतर 2023ला जर बघितलं आपण, तर मायक्रो फायनान्स लोन इश्यू झाला होता. तो जवळपास 200 करोड प्लस होता. म्हणजेच काय, की जे छोटे-छोटे व्यापारी होते, तर या व्यापाऱ्यांचे फेक डॉक्युमेंट बनवण्यात आले आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेमधनं लोन उचलण्यात आलं. तर अशा पद्धतीनं आयडीएफसी फर्स्ट बँकेमध्ये याच्या आधी खूप सारे फ्रॉड झाले. येणाऱ्या काळामध्ये जर आयडीएफसी फर्स्ट बँकेला ग्रोथ करायची असेल, तर त्यांना इंटरनल सिक्युरिटी स्ट्रॉंग करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच एक एक्झाम्पल द्यायचं झालं, की आपण समजा कोटक महिंद्रा बँकेमध्ये किंवा आयसीआयसीआय बँकेमध्ये कुठल्याही बँकेमध्ये जातो, त्यावेळेस आपल्याला ट्रान्झॅक्शन जे करायचे असते, त्याला एक लिमिट असते. आणि त्या लिमिटच्या पलीकडं आपण डायरेक्ट ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. त्यासाठी जे मोठे अधिकारी आहेत बँकेकडनं आपल्याला अप्रूव्हल लागतं. प्रत्येक क्वार्टरला जर बघितलं आपण, तर अशा काही ना काही गोष्टी येत राहतात. मागच्या खूप दिवसापासनं आयडीएफसी फर्स्ट बँकेला मी ट्रॅक करतोय. पण दर 2-4 महिन्याला याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, की आयडीएफसी फर्स्ट बँक खरंच खराब आहे का? तर असं नाहीये. आयडीएफसी फर्स्ट बँकेमध्ये काही चांगल्या गोष्टी आहे. कारण की या बँकेचा जो रेव्हेन्यू आहे तो कंटिन्युअसली वाढतोय. या बँकेचे डिपॉझिट्स जे आहेत त्याच्यामध्ये पण चांगली ग्रोथ होतीये. लोनवर जे रिटेलला फोकस करतायत ते छोट्या व्यापाऱ्यांना, तेही बँकेची बिझनेस स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे. चांगल्या पद्धतीनं इयर ऑन इयर यांचा रेव्हेन्यू वाढतोय. पण प्रॉब्लेम काय की ऑपरेशन्समध्ये प्रॉब्लेम आहे, सिक्युरिटीमध्ये प्रॉब्लेम आहे आणि इंटरनल जी मॅनेजमेंट आहे याच्यामध्ये इश्यू आहे. आपण आयडीएफसी फर्स्ट बँकेचा जो शेअर आहे त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. आता जर बघितलं आपण तर जवळपास 83 रुपीज किंमत आहे शेअरची आणि मागच्या एका वर्षामध्ये आयडीएफसी फर्स्ट बँकेने चांगले रिटर्न दिलेले जवळपास 36% अप आहे. पण ज्यांची इन्व्हेस्टमेंट मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये त्यांना अजूनही चांगले रिटर्न दिलेले नाहीयेत, कारण की स्टॉकने कंटिन्युअसली अंडर परफॉर्म केलेले आहे. आणि ज्या वेळेस या बँकेचे फंडामेंटल सुधारण्याचा प्रयत्न करते बँक, त्यावेळेस मध्येच असा एखादा फ्रॉड होतो किंवा मध्येच एखादी कॉर्पोरेट लोन जे आहे ते डिफॉल्ट होतं. तो जोपर्यंत प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार नाहीयेत, तोपर्यंत तुमचं जे स्वप्न आहे एचडीएफसी बँक बनवायचं, तोपर्यंत तुम्ही बनवू शकणार नाहीयेत. तुम्हाला बेसिक गोष्टी ज्या आहेत आयडीएफसी फर्स्ट बँकेमधल्या त्या सुधारणं गरजेचं आहे. आणि आता जो हा फ्रॉड झालेला आहे जवळपास 590 करोडचा, हा फ्रॉड खूप मोठा आहे. असं का म्हणतोय मी? आयडीएफसी फर्स्ट बँकेसाठी खूप मोठा आहे. कारण की आयडीएफसी फर्स्ट बँकेचं एका क्वार्टरचं जे प्रॉफिट आहे, ते जर प्लसमध्ये त्यांनी दाखवलं, तर जवळपास 400 ते 450 करोडपर्यंत असतं आणि वर्षाचा जो प्रॉफिट बघितला आपण, तर जवळपास 2025चं 1490 करोड आहे.
म्हणजे हा जी फ्रॉडची अमाउंट आहे ही खूप मोठी आहे. जर येणाऱ्या काळामध्ये जर ह्या फ्रॉडची जी अमाउंट आहे, जी ट्रान्सफर झालेली आहे, याच्यामधनं जर काही रिकव्हरी झाली, तर बँकेसाठी त्याचा फायदाच होऊ शकतो. पण ही अमाउंट जर वाढली आणि हे जर पैसे रिकव्हर झाले नाही, तर येणाऱ्या 2 ते 3 क्वार्टरमध्ये बँकेच्या बॅलन्स शीटवर, फंडामेंटल्सवर आपल्याला दबाव बघायला मिळेल. म्हणजेच काय, की येणाऱ्या काळामध्ये अजूनही बँकेचा परफॉर्मन्स जो आहे, तो आपल्याला डाऊन बघायला मिळेल. कारण की ही जी रक्कम आहे, याच्याबद्दल बँकेला प्रोव्हिजन्स करावे लागतील आणि ज्यावेळेस बँक प्रोव्हिजन करते, त्यावेळेस बँक ते लॉसमध्ये दाखवते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आय-डी-एफ-सी फर्स्ट बँकेच्या शेअरमध्ये याच्या स्टॉकमध्ये आपल्याला दबाव बघायला मिळेल. प्रत्येक क्वार्टरच्या वेळेस याची ज्यावेळेस बॅलन्स शीट आपण बघतो, त्यावेळेस बॅलन्स शीटमध्ये आपल्याला रेव्हेन्यू वाढताना दिसतोय. आता जर इथं बघायचा प्रयत्न केला आपण, तर जवळपास 2023ला 27,000 करोडचा रेव्हेन्यू होता. 2024ला तो वाढून जवळपास 36,000 करोडचा झाला. त्याच्यानंतर जर आत्ता बघितलं आपण 2025ला तर जवळपास 43,400 करोडचा रेव्हेन्यू आहे. म्हणजे बँकेचा कंटिन्युअसली बिझनेस वाढतोय, रेव्हेन्यू वाढतोय. वैद्यनाथन म्हणल्याप्रमाणे बँकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपांड करते. पण मेन प्रॉब्लेम जो आहे, तो बँकेच्या गव्हर्नन्समध्ये आहे. तुमची जर इन्व्हेस्टमेंट असेल आय-डी-एफ-सी फर्स्ट बँकेमध्ये, तर तुम्ही नक्कीच विचार करायला पाहिजे. कारण की एकदा नाहीये, हे कंटिन्युअसली आपल्याला आय-डी-एफ-सी फर्स्ट बँकेमध्ये बघायला मिळतंय. त्यामुळं चांगल्या फंडामेंटलवाल्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं कधीही फायदेशीर राहतं. त्याचे फंडामेंटल आपण बघितले पाहिजे, क्वार्टर रिझल्ट बघितले पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला बघायच्या नसतील, तर आपण म्युच्युअल फंडमध्ये फोकस कॅटेगरीचे म्युच्युअल फंड्स आहेत, की ज्याच्यामध्ये 15 ते 16 स्टॉक असतात. तर या कॅटेगरीमध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करून आपण डायरेक्टली स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता आपण कुठल्यातरी फंड मॅनेजरच्या हातामध्ये किंवा त्या फंडमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली, तर फंड मॅनेजर आपल्या पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. तर म्युच्युअल फंडमध्ये पण रिस्की फंड्स आहेत, सेक्टोरियल फंड्स आहेत, थीमॅटिक फंड्स आहेत. याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून लाँग टर्ममध्ये एक मोठी वेल्थ क्रिएट करू शकतो. स्टॉक बाय करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 70-80 स्टॉक बाय करायचे नाहीयेत. तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कमीत कमी म्हणजेच काय, की 15-20 स्टॉक असले पाहिजेत आणि त्याच्यापेक्षा जर जास्त तुम्ही जर डायव्हर्सिफाईड केलं, तर तुमचे रिटर्न कमी होतील आणि तुम्ही जर कमीत कमी जर कॉन्सन्ट्रेटेड केलं, म्हणजे खूप कमी जर स्टॉक घेतले, तर तुमची रिस्क वाढते. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करताना फायनान्शियल एक्सपर्टचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतः कुठल्याही स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. ज्यावेळेस तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे कुठल्याही कंपनीच्या शेअरमध्ये, त्यावेळेस एकाच शेअरमध्ये खूप सारी मोठी रक्कम लावायची नाहीये. तुमचा पोर्टफोलिओ जो आहे, तो डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजेच काय, की फार्मामध्ये काही माझी इन्व्हेस्टमेंट पाहिजे, आय-टीमध्ये माझी काही इन्व्हेस्टमेंट पाहिजे, बँकिंग स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे, ऑटो सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे. अशा पद्धतीनं प्रत्येक सेक्टरमधले काही ना काही स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजे. ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो, स्टॉक मार्केटमध्ये असो किंवा म्युच्युअल फंडमध्ये, त्यावेळेस आपण एका प्लॅटफॉर्मच्या शोधात असतो आणि इंडियामध्ये जर बघितलं आपण, तर सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म जो आहे, तो एंजल वन आहे. याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली म्युच्युअल फंड बाय करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला जर स्टॉक बाय करायचे असतील, तर स्टॉक बाय करू शकता. सगळे ऑप्शन तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतात. त्यामुळं एंजल वनमध्ये जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की ओपन करा. मागच्या काही दिवसापासून बघतोय, की व्हिडिओ तर लोकं बघतायत, पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतायत. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे, की प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद.